फ्रेंड, एम.के टीचिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर पाहिलं असेल तुम्ही थंबनेल मध्येच की आपल्याला आज जे बोलायचं आहे तर ते थर्ड टेट बद्दल पाहायचं आहे. थर्ड टेट ही कधी होणार आहे, कशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये मग होणार आहे तर मग त्याचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस कसा असणार आहे, आपण अभ्यास केला पाहिजे का नाही, आणि आपण आतापर्यंत जर अभ्यासाला लागलो नसतो तर नक्कीच आपण आता अभ्यासाला लागलं पाहिजे. आणि अभ्यास जर आपण करत असतो तर तो सुद्धा कोणत्या पद्धतीने करतोय आणि कसा करतोय याला खूप म्हणजे महत्व आहे. कारण की पाहिलं असेल तुम्ही की 2022 ची जी टेट झाली तर ती मात्र कशी झाली की आपल्या अभ्यासाच्या बाहेर झाली. म्हणजे आपण अभ्यास केला एक आणि एक्झामला उतरलं काही वेगळंच. मग त्यामुळं आपल्याला माहिती की सर्वच मुलांचा स्कोर कसा म्हणजे मेरिट सुद्धा बऱ्यापैकी कमीवर लागलं होतं. आणि त्यांनी म्हणजे टीसीएसनी जी एक्झाम घेतली तर त्यांनी कोणता पॅटर्न म्हणजे राबवला होता किंवा कोणता पॅटर्न त्यांनी ठेवला होता, तर त्यांनी बऱ्यापैकी जो आहे तर तो बँकिंगचा सिलेबस होता. म्हणजे जसा आपला एमपीएससीचा होता तर एमपीएससीच्या मानाने तसा तो नव्हता. तर त्यामुळे आपण थर्ड टेटचा जर अभ्यास करत असेल तर नक्कीच आपल्याला तो अभ्यास सुद्धा योग्य पद्धतीने करणं खूप आवश्यक आहे. आणि प्रथमतः तर आपण अभ्यास चालू केला का या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःला विचारा. आणि या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं हो तर मग पुढचा स्टेप पहा. तुम्ही जर तुम्ही अभ्यास चालू केला असेल तर तुम्हाला दुसरा प्रश्न तयार होईल की आपण जो अभ्यास चालू केलेला आहे तर तो कसा आहे आणि कसा आपण करतोय, तर याचं सुद्धा आपल्याला भान पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर आपण योग्य पावलं टाकत असतो त्या अभ्यासाच्या म्हणजे टीसीएसच्या पॅटर्न नुसार तर नक्कीच आपण थर्ड टेट मध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही, जशी एमपीएससी मध्ये कॉम्पिटिशन आहे तर तशी आपल्या शिक्षक भरतीमध्ये नक्कीच नाहीये. जशी एमपीएससी मध्ये आहे तर तशी शिक्षक भरतीमध्ये कॉम्पिटिशन नाहीच आहे. कारण की 2022ला जी एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये जवळपास 2,16,000 विद्यार्थी होते आणि त्याच्यापैकीच आपल्याला 21,000 विद्यार्थी घ्यायचे होते. म्हणजे 21,000 ऍड आल्या होत्या. म्हणजे 21,000 जागेसाठी 2,16,000 म्हणजे काहीच कॉम्पिटिशन नाही, काहीच नाही. एमपीएससीला लास्ट टाइम म्हणजे 2021 ची ऍड होती, 21 ची एक्झाम होती, 7,000 जागेसाठी जवळपास 8 लाख फॉर्म आले होते. तर त्या मानाने आपल्या शिक्षक भरतीला एवढे काही कॉम्पिटिशन नाहीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. म्हणजे अभ्यास थोडा जरी आपण केला तर नक्कीच आपला रिझल्ट येणारच आहे. कारण की जो अभ्यास आहे तर तो एकदम योग्य पद्धतीनं पाहिजे. तर बघा तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तर त्या अभ्यासामध्ये आपण कशी सिक्वेन्स ठेवली पाहिजे, आपण कशी म्हणजे कोणत्या विषयाचा आणि किती प्रमाणात अभ्यास केला पाहिजे हे अगोदर आपण समजून घ्या. जर हे आपण समजून घेत नसतो तर नक्कीच आपलं नुकसान त्याच्यामध्ये होणारच आहे. कारण की याच्या अगोदर सुद्धा हेच झाले की आपण बाकीच्या विषयाचा म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करत बसलो, मराठी ग्रामरचा करत बसलो, इंग्लिश ग्रामर करत बसलो, परंतु सर्वाधिक वेटेज जे दिलं आहे टीसीएसने तर ते दिलेलं आहे मॅथ आणि बुद्धिमत्तेला. त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग खूप जास्त त्याला वेटेज दिलेलं आहे रिझनिंगला. मग आपल्याला रिझनिंग करायची आहे पहिली गोष्ट. आणि आतापासून जर तुम्ही सराव करताय तर पहिली गोष्ट जो अभ्यास करताय त्याच्यातला 70% अभ्यास तुम्ही फक्त आणि गणित आणि बुद्धिमत्तेचा करायला पाहिजे. 70% अभ्यास वेळ, सपोज तुम्ही जर 2 तास अभ्यास करताय तर त्याच्यापैकी तुम्ही दीड तास जे आहे तर तो फक्त गणित आणि बुद्धिमत्तेलाच द्यायला पाहिजे. जेणेकरून जो बाकीचा राहिलेला अर्धा तास असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार मराठी पाहू शकता किंवा मग बाकी जे विषय आहेत तर ते सुद्धा थोडंफार अभ्यासू शकता. पण आतापासून तुम्ही तयारी केली पाहिजे ती फक्त गणित आणि बुद्धिमत्तेची. तर मग आपल्याला बुद्धिमत्ता करायची आहे तर मग टीसीएसचा पॅटर्न काय आहे, कोणते टॉपिक आहेत की जे खूप डीप मध्ये आपल्याला विचारतात आणि 2022च्या टेटला सुद्धा कशा आलेल्या आहेत तर हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. तर त्याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला कळतील की नक्की आपल्याला अभ्यास कसा करायचा आणि कोणत्या टॉपिकचा करायचा आहे. तर बघा तुम्ही जी थर्ड टेट 2025ला तर त्याच्यासाठी आपल्याला सिलेबस जो आहे तर तो आपल्याला जनरली माहितच आहे की गणित बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे. मराठीमध्ये पण ग्रामर विचारतच नाहीत, फक्त उपयोजनात्मक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामर विचारतच नाहीत. उपयोजनात्मक प्रश्न असे आहेत की ते आपण आपल्या म्हणजे आपल्या नॉलेजवरच सोडू शकतो. त्याला काही मराठी ग्रामरचा अभ्यास करायची आवश्यकता नाहीये. त्याच्यामध्ये आहे इंग्लिश ग्रामर सुद्धा आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याला की बाकी जीके मध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आणि मानसशास्त्र पण उपयोजनात्मक आहे मानसशास्त्र सुद्धा. तर ते सुद्धा आहे. तर आपल्याला जे गणित आणि बुद्धिमत्तेचा वेटेज आहे बघा तुम्ही, मॅथ आणि रिझनिंगला जो वेटेज आहे तर तो सर्वाधिक वेटेज आहे. म्हणजे जवळपास 25 प्रश्न जे होते तर मॅथवर होते आणि जवळपास 80 मार्क म्हणजे 80 प्रश्न जे होतं ते कशावर होते,
रिझनिंगवर होते. मग बघा आपणच कशावर फोकस केलं पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये सुद्धा बघा रिझनिंग जी आहे तर ती रिझनिंग आहे, याच्यामध्ये सुद्धा असे स्पेसिफिक 7 ते 8 टॉपिक पॉइंट आहेत, टॉपिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा रिझनिंग मधले, की जे आपण खूप परफेक्टली जर करत असतो तर नक्कीच आपला 90% अभ्यास पूर्ण होतो. किती? 90% अभ्यास पूर्ण होतो. मग आपल्याला लास्ट टाइम ज्यावेळेस 2022 ला एक्झाम झाली होती त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन रीड करायला, म्हणजे आपण 200 प्रश्नापैकी सर्वसाधारणतः मुलं 130 ते 140 क्वेश्चन पर्यंतच गेले होते. म्हणजे 130 ते 140 क्वेश्चन त्यांनी अटेम्प्ट केले होते. पुढचे प्रश्न त्यांना अटेम्प्ट नाही म्हणजे पाहता सुद्धा आले नव्हते. पुढचे प्रश्न त्यांना पाहता सुद्धा आले नव्हते आणि टायमिंग होता 2 तासाचा, बरोबर आहे. मग राहिलेले जे म्हणजे प्रश्न होते तर त्याला अटेम्प्ट करायला म्हणजे सेव्ह नेक्स्ट करायला, क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्ट करायला सुद्धा 15 ते 20 मिनिटं गेले होते. पुढचे 50 ते 60 प्रश्न फक्त सेव्ह आणि नेक्स्ट करायला सुद्धा 15-20 मिनिटं ठेवावे लागले होते. कारण की ते जे आहे कम्प्युटरचा टायमिंग तो इतका फास्ट होतो की आपल्याला काहीच समजत नाही. त्याच्यासाठी आपल्याला या रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेच्या जे टॉपिक आहे तर त्याची एकदम चांगला सराव जर केला तर नक्कीच आपण ते बुद्धिमत्तेचे जे टॉपिक आहेत तर ते कमीत कमी वेळेमध्ये, काही नजरेमध्ये म्हणजे एका मिनिटामध्ये जवळपास 5 प्रश्न, दीड मिनिटामध्ये 5 ते 6 प्रश्न आपण नक्कीच सोडू शकतो. तर अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्ही करा, जेणेकरून आपल्याला टीसीएसच्या पॅटर्न फॉलो करा. त्या टीसीएस म्हणजेच आपलं जे बँकिंगचं आहे तर बँकिंगचं जे रिझनिंग आहे तर ते करा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेन की एक ज्ञानदेव वराडे सर म्हणून आहे तर त्यांची सुद्धा बॅच खूप चांगल्या पद्धतीने शिकवायलेत सर. तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच घ्या, जेणेकरून आपल्याला त्याची खूप मदत होणार आहे. कारण की एमपीएससीचा पॅटर्न खरंच वेगळा आहे आणि बँकिंगचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला बुद्धिमत्ता जी शिकायची ती बँकिंग पॅटर्ननुसार आपण शिका आणि त्याच्यानुसारच आपण तयारी करा, म्हणजे प्रॅक्टिस करा त्याची. रिझनिंगचे जे पॉइंट आहेत तर त्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग हा जो पहिला पॉइंट आहे, कोडिंग आणि डिकोडिंग. प्रत्येक शब्दाची कोडिंग असते की ही कोडिंग म्हणजे या कोड बद्दल हा म्हणजे या शब्दांबद्दल हा कोड वापरला गेलेला आहे. तर मग प्रश्न त्याच्या खाली जवळपास 5 प्रश्न असतात त्याच्यामध्ये की, आणि त्या 5 शब्दाचे 5 प्रश्न असतात आणि त्याचे कोड दिलेले असतात. तर त्या कोडवर आपल्याला ओळखायचं असते की हा कोड कशाचा आहे. तर ही जी प्रॅक्टिस आहे तर तुम्ही याच्यावर खूप जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा, जेणेकरून आपली त्याच्यावर प्रॅक्टिस होईल. आणि खूप सोपा आहे तो पण पॅटर्न. आणि याच्यावर सुद्धा 5 मार्क 5 प्रश्न आले होते. म्हणजे एक कोडिंग डिकोडिंगचा एक हे दिला होता, एक कॉलम दिला होता आणि त्याच्या खाली त्याचे 5 प्रश्न विचारले होते. म्हणजे हा सुद्धा टॉपिक खूप सोपा आहे, फक्त याची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे की अल्फा न्यूमेरिक सिरीज. ही अल्फा न्यूमेरिक सिरीज सुद्धा याच्यावर सुद्धा जवळपास काही 10 प्रश्न आले होते. काही वेळेस 10 प्रश्न आले होते अल्फा न्यूमेरिक सिरीजला. म्हणजे सिरीज सुद्धा करा, पण तुम्ही आपण जे रेग्युलर सिरीज करतो ना, फक्त वर्ग असेल, घन असेल किंवा बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, त्याच्यानंतर त्या संख्येची बेरीज असेल, याच्या व्यतिरिक्त मात्र विचारलं होतं. लवकर त्या सिरीजचं सुद्धा म्हणजे लवकर लक्षात येत नव्हतं. तर त्याचं सुद्धा जे टेक्निक आहे तर ते बँकिंगवाल्यांचं थोडंसं वेगळं आहे. नक्कीच तुम्ही ते सुद्धा त्या पद्धतीनं करा, जेणेकरून आपल्याला मदत होईल की हे खूप फास्टली कसं आपल्याला सोडवता येईल. कमी वेळेमध्ये, फास्ट म्हणजे कसं, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याला सर्वाधिक म्हणजे आपल्याला येतं, परंतु प्रॉब्लेम काय आहे की टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणजे टाइम तिथं कोणालाही म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिस करणारे सुद्धा जवळपास 160-70 पर्यंतच गेलेले आहेत. पुढचे प्रश्न त्यांनी सुद्धा सेव्ह आणि नेक्स्ट केलेले, पण साधारणतः विद्यार्थी असेल तर 130-140 पर्यंतच सोडू शकतो. परंतु प्रॅक्टिसने आपण 160-70 प्रश्नापर्यंत नक्की जाऊ शकतो. हे मी स्वतः सुद्धा अनुभवलेलं आहे. कारण की बँकिंगचं जे शिकवायची म्हणजे मेथड आहे आणि त्यांच्या ज्या टेक्निक आहेत त्या थोड्याशा सोप्या आहेत आणि सोडवायला सुद्धा खरंच खूप सोप्या आहेत. तर ते तुम्ही करा. कोडिंग डिकोडिंग झालं, अल्फा न्यूमेरिक सिरीज झालं, त्याच्यानंतर इनइक्वेलिटी. आता हे इनइक्वेलिटी तर टॉपिक असा आहे की खरंच मी स्वतः म्हणजे अभ्यास करते त्याचा. आणि त्या इनइक्वेलिटी मला याच्या अगोदर जवळपास 3 ते 4 मिनिट लागत होते, परंतु आता मी एका मिनिटामध्ये जवळपास 5 प्रश्न सोडवते एका मिनिटामध्ये. तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच त्याचे सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. इनइक्वेलिटी सुद्धा टॉपिकचे काही टॉपिक जे की मला चांगल्या पद्धतीने मला असं वाटते की हे द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना, तर मी तसे व्हिडिओ घेऊन येणार आहे. इनइक्वेलिटी खूप सोपा टॉपिक आहे, जो की पाहता क्षणी ओळखता येतो. तर त्याच्यामुळे असं इनइक्वेलिटी म्हणजे जो ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल असे जे हे असतात तर ते ओळखायचे असतात इनइक्वेलिटी टॉपिक मध्ये. तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यावर सुद्धा जवळपास 10 प्रश्न विचारले होते. म्हणजे 2 प्रश्न आले होते. एका प्रश्नामध्ये 5 प्रश्न असतात, दुसऱ्या प्रश्नामध्ये 5, असे 10 मार्कला हा सुद्धा टॉपिक विचारला होता काही ठिकाणी. मग त्याच्यानंतर आहे की दिशाज्ञान. दिशाज्ञान सुद्धा सोपा आहे, खूप सोपा आहे दिशाज्ञान. त्याची सुद्धा
पण प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला सोडवता आलं पाहिजे. सोपं आहे, आपल्याला येतं सुद्धा, परंतु टायमिंग कंझ्युमिंग होतो, म्हणजे टाइम आपल्याला पुरत नाही. मग टाइम जर जास्त लागत असेल तर नक्कीच आपलं नुकसान होणारच आहे. कसं ना कसं फिरून फिरून आपण परत तिथंच येणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आपण जर 140 प्रश्नापर्यंत गेलो तर पुढचे 60 प्रश्न आपल्याला येत नाहीत असं असतं का? नाही, येतच असतात त्याच्यातले, परंतु आपल्याला टायमिंगच पुरत नाही तेवढा, आपण तिथपर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणून आपल्याला 200वा प्रश्नापर्यंत अटेम्प्ट करायचे, अशी प्रॅक्टिस करायची. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजे. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर, तेही जसे PC वर सोडवलं पाहिजे किंवा मोबाईलवर, अशीच प्रॅक्टिस केली पाहिजे, तरच ते शक्य आहे. अदरवाईज ते शक्य नाही. तुम्ही जर ऑफलाईन पेपर सोडवताय, फक्त अभ्यास करताय, फक्त गणित सोडवताय, तर ते त्याच्याने शक्यच नाहीये. शक्य याच गोष्टीने होतं की या टॉपिकची सर्वाधिक प्रॅक्टिस करणं, आणि 2 नंबरला आहे की जे सराव पेपर सोडवणं, म्हणजे टेस्ट सिरीज, तर त्या सुद्धा कॉम्प्युटरवर सोडवणं आणि इन टायमिंग, म्हणजे टायमिंग लावूनच सोडवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यात जर सोडवत असाल तर नक्कीच आपला फायदा होतो. आणि त्याच्यानंतर आहे की ब्लड रिलेशन, हे सुद्धा खूप सोपं आहे. ब्लड रिलेशन सुद्धा खूप सोपं आहे, हे सुद्धा टॉपिक, परंतु प्रॅक्टिस करायची आपण. त्याच्यानंतर आहे सिलोलिझम. सिलोलिझम पण खूप बऱ्यापैकी प्रश्न याच्यावर सुद्धा आलेले आहेत. सिटिंग अरेंजमेंट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करायची क्वेश्चनची. हे खूप महत्वाचे टॉपिक आहेत, एवढे महत्वाचे आहेत की याच्यावर तुम्हाला 5 ते 10 मार्क, म्हणजे 10 सुद्धा विचारलेले आहेत काही काही टॉपिकवर. त्याच्यासाठी हेच टॉपिक आता सुरुवात करत असाल तुम्ही जर अभ्यासाची, तर नक्की इथूनच करा. त्याच्यानंतर आहे पझल. पझल हा एक टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये पझल दिलेले असतात, त्याच्यावरून आपल्याला त्याचे आन्सर काढायचे असतात. त्याच्यानंतर आहे की अक्षरमाला. अक्षरमालावर सुद्धा बऱ्यापैकी अवघड आहे बरं. अक्षरमालाचं सुद्धा ओळखायला बऱ्यापैकी थोडंसं वेळ लागतो. मग जर आपण प्रॅक्टिस केली तरच ते आपल्याला इझी गोईंग होतं. त्याच्यानंतर कॅलेंडरचे पण प्रश्न येतात. आणि इनपुट आणि आउटपुट, आता एक नवीन आहे तो नवीन नाही ऍक्च्युली, परंतु MPSC थोड्या कमी प्रमाणात आहे. बँकिंगला खूप जास्त प्रमाणात आहे इनपुट आणि आउटपुट. त्याच्यावर सुद्धा जवळपास 5 प्रश्न आलेलेच आहेत. म्हणून आपण जर रिझनिंगचा, म्हणजे टेट 3चा जर अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्ही या रिझनिंग पासूनच सुरुवात करा. याच्याशिवाय आपला दिवस गेला नाही पाहिजे. रिझनिंगचा एक तरी हा एक टॉपिक करत, प्रत्येक टॉपिकचे तुम्ही 500 प्रश्न सोडवा ना. अवेलेबल आहेत तसे क्लासेस अवेलेबल आहेत, तसे युट्यूबला सुद्धा फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते फॉलो करा आणि ह्या प्रत्येक टॉपिकचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा जास्तीत जास्त. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गणिताचा सुद्धा वेगळा असा पोर्शन आहे की त्याच्यामध्ये सुद्धा 25 मार्क आहेत. तर मग गणितापेक्षा जर आपल्याला कुठं 200 पैकी 200 मार्क्स घ्यायचेत, आपल्याला मार्क्स घ्यायचेत, आपलं टार्गेट ठेवायचं 150, जेणेकरून आपल्याला आपला जिल्हा भेटला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण बाकीचे सब्जेक्ट सोपे आहेत बरं, परंतु या बुद्धिमत्ता असा आहे की जवळपास त्याला 80 मार्क असल्यामुळं खूप जास्त वेटेज आहे आणि खूप जास्त प्रॅक्टिस याची करणं आवश्यक आहे. कारण की बाकीचे प्रश्न उपयोजनात्मक असतात. इंग्लिश सुद्धा उपयोजनात्मक विचारले जाते, त्याच्यानंतर सायकोलॉजी मानसशास्त्र सुद्धा, आणि त्याच्यानंतर मराठी सुद्धा. मग त्याचे प्रश्न कसं असतात, थोडी चुकायची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला जर फिक्स उत्तरं पाहिजे असतील तर हे करणं खूप आवश्यक आहे. बुद्धिमत्तेचे हे पॉईंट तुम्ही असे करा की जेणेकरून तुम्हाला एकदम कमी मिनिटामध्ये 1 ते 1.5 मिनिटामध्ये 5 प्रश्न सुटले पाहिजेत, अशी तुम्ही प्रॅक्टिस करा. तरच आपल्याला स्कोर हा जो असतो तर तो कव्हर होतो आणि आपल्याला जास्तीत जास्त स्कोर यायला सुद्धा मदत होणार आहे. नक्कीच तुम्ही थर्ड टेटचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि अभ्यास करत राहा. थर्ड टेट होणारच आहे. मेच्या एंडिंगला तरी होतेच थर्ड टेट. त्याच्यासाठी आपण प्रिपेअर असणं महत्वाचं आहे. आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. आपण जर अभ्यास करत नसतो तर नक्कीच आपल्याला त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून आपण नक्कीच अभ्यास करा, आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.